देवता सावित्रीबाई फुले. देव हा दगडात नसून तो माणसातही अशी शिकवण देणारे राष्ट्रसंत गाडगेबाबा. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका असे आपल्याच सैनिकांना बजावून सांगणारे छत्रपती शिवाजी महाराज. वयाच्या 14व्या वर्षी बुद्धभूषण ग्रंथ लिहिणारे युवराज छत्रपती संभाजी महाराज. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध. ईश्वर एकच आहे आणि सर्व मानवांमध्ये तोच वास करतो असा संदेश देणारे 14व्या शतकातील महान संत बाबा रामदेवजी महाराज. शिवरायांची महती पोवाड्यातून गाणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. या सर्व महापुरुषांच्या कार्यांना आणि विचारांना अभिवादन करते. सन्माननीय विचारपीठावर बसलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे आणि माझ्या बालमित्रांनो, आज आपण अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त येथे जमलेलो आहोत. शब्दाला आपलं करून शब्दाला वाचा जाणारे, शब्दाला आपलं करून शब्दाला वाचा जाणारे, शब्दाची खाण, शब्दाची जाण आणि भोजन समाजातील संघर्षाची धगधग त्याग वास्तव जीवनातील सत्य घटनेवर आधारित अण्णाभाऊ साठे यांनी कथा आणि कादंबऱ्यांचे लेखन केले. त्यांच्या साहित्यातील नायक हा दलित, शोषित, वंचित समाजाचा आहे, परंतु स्वाभिमानाने जगणारा आहे, इतरांसाठी लढणारा आहे, त्यागी समर्पित भावना ठेवून वेळ पडली तर जीव सुद्धा देणारा आहे. अमृताचे पान आहे, शाईरीचा मान आहे. अमृताचे पान आहे, शाईरीचा मान आहे. अण्णाभाऊची लेखणी महाराष्ट्राची शान आहे, महाराष्ट्राची शान आहे. अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या लहानशा गावात अत्यंत गरीब कुटुंबात झाला. त्यांचे मूळ नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते. गरिबांनी जातीयतेच्या झळा सुसत त्याला फक्त 1.5 दिवसाची शाळा शिकता आली, पण शिकले ते आयुष्यभर अनुभवातून, समाजाच्या वेदनेतून आणि शोषितांच्या नजरेतून. आई वालुबाईच्या तोंडून ऐकल्या फकीरा, लघुजी वस्ताद, पिराजी यांच्यासारख्या प्रेरणादायी कथा. हे संस्कार त्यांच्या लेखणीतून पोवाड्यामध्ये उतरलेले आहेत. अण्णाभाऊंनी 35 पेक्षा जास्त कादंबऱ्या, अनेक लोकनाट्ये, लावण्या आणि पोवाडे लिहिले. फकीरा ही त्यांची मराठी साहित्यातील प्रसिद्ध कादंबरी. या कादंबरीला राज्य सरकारचा उत्कृष्ट वाङ्मयाचा पुरस्कारही मिळाला होता. मुंबई महाराष्ट्रात राहावी म्हणून आपल्या शाहिरी गाण्याने जनतेमध्ये मोठी जनजागृती निर्माण केली. माझी मैना गावाकडे राहिली हे गीत त्यांचे त्या काळी खूप गाजले. शब्दाची खाण महाराष्ट्राची शान, शब्दाची खाण महाराष्ट्राची शान आणि बहुजनाची आन म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे होते. अण्णाभाऊ साठे हे केवळ एक साहित्यिक नव्हे तर ते एक थोर समाज सुधारक होते. त्यांनी शिकवलेली स्वाभिमानाची आणि संघर्षाची वाट आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल. संपत्ती आणि कीर्ती याच्या मागे कधीही न धावलेला हा महान साहित्यिक शेवटपर्यंत अतिशय साधेपणाने जगला. जग बदल घालून घावत सांगून गेले मजभीमराव, जग बदल घालून घावत सांगून गेले मजभीमराव. गुलामगिरीच्या चिखलात रुतून बसला काय रावत, गुलामगिरीच्या चिखलात रुतून बसला काय रावत. अंग झाडून निघ बाहेरी, अंग झाडून निघ बाहेरी, हे बिनीवरती घाव, हे बिनीवरती घाव. अन्यायाविरोधात लढणारी आणि मातीशी मांडणारी पात्रे अण्णाभाऊंनी त्यांच्या साहित्यात रेखाटली. साहित्यातील व्यक्तिरेखा गरीब आहे पण लाचार नाही, अन्यायाविरुद्ध बंड करणारे आहे असा संदेश देणारे सर्व बहुजन समाजातील उपेक्षित नायक म्हणजे अण्णाभाऊ यांच्या साहित्यातील आत्मा होते. म्हणूनच जसा जंगलाचा राजा सिंह, पक्षाचा राजा मोर, फळांचा राजा आंबा, फुलांचा राजा गुलाब, तसे शब्दाचा राजा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आहेत. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आहेत. त्यांचे साहित्य रशियापर्यंत पोहोचले होते. त्यांच्या साहित्याचे 27 भाषांमध्ये भाषांतरित झाले. रशियाच्या दौऱ्यावर गेलेले ते महाराष्ट्रातील पहिले लोकशाहीर होते. अण्णाभाऊ म्हणत, पृथ्वी ही शेष नागाच्या मस्तकावर उतरलेली नसून ती कष्टकरी आणि दलित शोषितांच्या तळहातावर उतरलेली आहे. अण्णाभाऊंचे विचार केवळ स्मरणात न ठेवता ते आचरणात आणूया. त्यांच्या साहित्याची मशाल पुढच्या पिढीपर्यंत पोहोचूया आणि समतेच्या लढ्याची ज्योत अखंडतेवर ठेवूया. अशा महान लोकशाहीराचे 18 जुलै 1969 रोजी मुंबई येथे निधन झाले. परंतु आपल्या साहित्यातून अण्णाभाऊ आजही अमर आहेत. अशा महाराष्ट्राच्या या महान सुपुत्राला जयंतीनिमित्त माझा मानाचा मुद्रा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय अण्णाभाऊ.